हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजकाल मी स्वतःकडे जास्तीच लक्ष द्यायला लागले कारण माझं हेअरफॉल होते आणि अशा टाईपचे मी चंपू दिसत होते. नंतर काय, या तिघांची जागा सोडलेली असते, नुसते इकडे तिकडे फिरत असतात, म्हणून यांना मी एका जागेवर ठेवत असते. मला काय सगळे कामं आवरायचे होते म्हणून लगेच जेवण करायला बनवून घेतलं आणि सगळं जेवण झाल्यानंतर देवपूजा केली. देवाची पूजा करायला तर मला खूपच आवडते, हे तर तुम्हाला माहीतच आहे, कारण सगळ्या व्लॉगमध्ये तुम्हाला देवपूजा करताना मी दिसतच असते. देवपूजा झाल्यानंतर सात्विकला भूक लागलेली होती, तो रडत होता, म्हणून त्याच्यासाठी मस्त अंडा ऑमलेट करून घेतला आणि सात्विकने तो अंडा ऑमलेटसुद्धा फिनिश केलेला होता. मला तर ऑरेंज खायला आवडतेच, मस्त ऑरेंज खाऊन घेतला आणि खूप दिवसानंतर आम्हाला हे बैलगाडी दिसलेली होती. बट काय, सात्विक झोपला होता म्हणून काही आम्ही मस्ती केलेली नाही. झोप झाल्यानंतर तर मला इतकं फ्रेश वाटते आणि मला इतकं आवडतं, दुपारची झोप खूप छान वाटते. दोघांची आमची खूप मस्ती झाली. सात्विकने झोपेतून उठल्यानंतर असा राडा केलेला होता, असा पसारा केलेला होता आणि ही रोजची माझी दिनचर्या झालेली आहे आणि मला सगळा पसारा उचलावा लागतो. काय करणार, करावं तर लागणारच आहे, मुलगा माझा जो आहे. नंतर काय, बाबा आले होते दादाला घेऊन, सात्विकची मस्त बॅट बॉल घेऊन तिकडल्या घरी खेळायला गेले होते. तोपर्यंत मस्त मी शिमला मिरचीची भाजी बनवून घेतली होती. फक्त आणि फक्त जिरा आणि लसणाची तडका दिलेला होता आणि मस्त तिखट मीठ टाकून आणि हळद टाकून थोडं बेसन घालून अशा प्रकारे मी शिमला मिरची केलेली होती. नंतर सगळं शिमला मिरची आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मला शुभमचे कपडे इस्त्री करायचे होते आणि दोघं बापलेकाचं इतकं छान कपाट बघून माझं कपाट कधी आवरणार हा प्रश्न पडलेला होता. पप्पा आज 11 वाजले तरी येत नव्हते आणि आमच्या दोघांची अशा प्रकारे थोडा टाईमपास चालू होता. पप्पा आल्यानंतर मस्त जेवण केलं, म्हणजे शुभम आल्यानंतर जेवण केलं, पिक्चर बघितला आणि असा दिवस संपला. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.